लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं, सोबतच कठोर कारवाई केली जावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे। राज्यामध्ये कुठलंही काम करताना जीवहानी वित्तहानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, प्रत्येक कंत्राटदाराने घेतली पाहिजे, अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। शेवटी आपण इतकी मोठी सिस्टीम कशाला उभी केली आहे? कंत्राटदारांना एवढा पैसा कशाला देतो? त्यामध्ये सेफ्टी मेजर्स आहे, सिक्युरिटी मेजर्स आहे, सर्व घेतले पाहिजे। ते घेत नाही, त्यामुळे दंड नाही, FIR केला पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरवर, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। काळ्या यादीत टाकण्याची आपण मागणी करणार का? काळ्या यादीत टाकणार का? बघा, काळ्या यादीत टाकायची मागणी दुसऱ्या स्कोप ऑफ वर्कसाठी मी विधानसभेमध्ये ऑलरेडी केली। आता या मिलन बिल्डकॉन इन्फ्रावरती त्यांचे 5 अधिकाऱ्यांना आपण जेलमध्ये तर टाकलंच आहे, तुरुंगात टाकलंय, पण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करण्यात यावं ही मागणी आम्ही करतोय। याच दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या रामधनी यादव यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी अजूनही ताब्यात घेतलेला नाहीये। सरकार आणि प्रशासनाकडून कोणत्याही मदतीचं आश्वासन अद्याप मिळालेलं नाही, कुणीही कुटुंबाची भेटही घेतलेली नाही। त्यामुळे यादव यांचं कुटुंब संतापलंय। 2 कोटी रुपयांची भरपाई, कुटुंबामधल्या एकाला सरकारी नोकरी आणि जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकारनं घ्यावी अशी मागणी यादव यांच्या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी रामधनी यादव यांच्या कुटुंबियांची यानंतर भेट घेतली। आता एक तर मृत्यू झालेला आहे, त्याची 3 मुलगी आहे, त्यांना मुलगींचं लग्न करायची आहे, ते बघायला लागेल की काय करायची। त्याच्यासाठी आम्ही अजून ते 5 लाख दिलेलं आहे CM कडे। तर 5 लाखमध्ये काय होणार त्याला सर्वांना माहीत आहे, 5 लाखामध्ये काही होणार नाही। आम्ही शासनातर्फे आलेले आहोत, आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून तो त्यांच्या कुटुंबियाची भेटणार, म्हणजे जो शासनातर्फे आम्ही आलेले आहोत। ठीक आहे, मिनिस्टर पण यायला पाहिजे, नंतर बघतो आम्ही, पण शासनातर्फे जे काही चांगला या एक संकटाची घडी होऊ शकतो तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। अजून मृतदेह त्यामुळे ताब्यात घेतलेला नाहीये। हां, तो आता त्याच्यावर त्यांचे जे कुटुंबीय लोक आहेत त्यांच्याबरोबर बसून एक चर्चा करून काहीतरी आम्ही मार्ग काढणार आहोत। पुढची एक मोठी बातमी आहे जीवघेण्या दूध भेसळीच्या संदर्भातली। अहिल्यानगरमधल्या जामखेड तालुक्यात